उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. बालमित्रांनो, आजचा आपला भाषणाचा विषय आहे प्रजासत्ताक दिन. हा दिवस आपल्याला संविधानाची ताकद, लोकशाहीची मूल्ये आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आठवण करून देतो. या व्हिडिओमध्ये छोटी लहान मुलांसाठी 10 भाषणे एकत्र करून दिलेली आहेत. ही भाषणे तुम्हाला 26 जानेवारी या दिवशी भाषण करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता आपल्या भाषणांना सुरुवात करूया. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणार हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडके गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. भाषण क्रमांक 1. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला राजमाता जिजाऊ यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा बाळगतो किंवा बाळगते. जिजाऊंनी शिवरायांना घडवले म्हणून जिजाऊ जगातील वंदनीय माता झाल्या. त्यांनी शिवरायांवर संस्कार केले आणि त्यामुळेच शिवराय हे छत्रपती बनू शकले. म्हणून म्हणते किंवा म्हणतो, वीरजीचा मुलगा धन्य ती माई, नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. भाषण क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांना भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून बहुमान मिळाला. त्या म्हणतात, इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी, बहुजनांची इंग्रजी शिकुनी, जातीभेद मोडा, फेकून या भट भारुडा. त्यांनी आपल्यासाठी अंगावर शेण, माती, चिखल झेलला. त्यांच्या विचारांवर आपण चाललं पाहिजे. अशा या माऊलीला मी कोटी प्रणाम करतो. जय ज्योती, जय क्रांती. भाषण क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. महात्मा ज्योतिराव फुले हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी या देशात स्त्री शिक्षणाचा पाया घातला. या देशातील गोरगरिबांना, दीनदलितांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी दिले. अशा या महान क्रांतिकारकाला मी कोटी प्रणाम करते. भाषण क्रमांक 4. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही अपेक्षा बाळगतो. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांनी भारतातील 565 संस्थानिकांचे एकत्रीकरण करून भारताला बलाढ्य राष्ट्र बनवले. म्हणून त्यांच्याविषयी म्हणावेसे वाटते, देशासाठी सरदार लढले, निजामाचे निशाण पडले. म्हणून भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वोच्च पुतळा गुजरातमध्ये उभारला आहे. अशा या महान राष्ट्रभक्ताला मी कोटी प्रणाम करते. भाषण क्रमांक 5. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधी यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही अपेक्षा बाळगते.
भारताचा स्वातंत्र्य लढा म्हटलं की महात्मा गांधी यांचे नाव प्रथमच डोळ्यासमोर उभे राहते. महात्मा गांधींनी चालवलेल्या असहकार आंदोलन, दांडी यात्रा, आमरण उपोषण, चले जाव अशा विधायक मार्गाचा वापर करून देशातील सर्व बहुजन समाजाला त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी करून घेतले. देश स्वतंत्र झाला त्यानंतर देशाच्या फाळणीत उसळलेल्या दंगलीत स्वतःचा जीव धोक्यात घातला. देशासाठी ते अहोरात्र झटले अशा या क्रांतिकारकाला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. भाषण क्रमांक 6. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 2-3 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधाते आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानामुळेच या देशात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे राज्य चालू आहे. त्यांनी या देशातील बहुजन, वंचित, शोषित यांना हक्क आणि अधिकार मिळवून दिले. त्यांचे विचार आणि प्रेरणेने या देशातील कोटी कोटी बहुजनांचा उद्धार झाला. अशा या महान देशभक्तास, भारताच्या भाग्यविधात्यास मी कोटी कोटी प्रणाम करते. भाषण क्रमांक 7. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल अशी अपेक्षा बाळगतो. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना क्रांतीचा ज्वालामुखी म्हणून ओळखतात. या भारतभूमीला नवरत्नांची खाण समजली जाते. या खाणीत अनेक शूरवीरांनी जन्म घेतला. त्यांनी भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांचे देशप्रेम, त्याग, ध्येयनिष्ठा, धडाडी यांच्यातून भारतीयांची मने राष्ट्रभक्तीने पेटून उठली आणि आपला देश स्वतंत्र झाला. त्यांच्या महान कार्याने त्यांचे नाव विश्वासाच्या कानाकोपऱ्यात गाजले. युगानुयुगे मनुष्य त्यांचे कार्यस्मरण करून त्यांचे आदर्श जीवनात उतरवतील अशा या त्यांच्या महान कार्यास कोटी कोटी प्रणाम. भाषण क्रमांक 8. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी आज तुम्हाला भगतसिंग यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी अपेक्षा बाळगते. भारताच्या क्रांतिलढ्यातील ध्रुवतारा म्हणून भगतसिंगाकडे पाहिले जाते. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्या भगतसिंगला ओळखणार नाही असा भारतीय शोधूनही सापडणार नाही. भगतसिंग मरणापूर्वीही पुस्तकाचे वाचन करतो आणि विद्यार्थ्यांना संदेश देतो की पुस्तकाने मस्तक बदलते आणि एकदा का मस्तक बदललं की ते कोणापुढेच नतमस्तक होत नाही. ज्ञान मिळवा आणि देशाची सेवा करा असा संदेश भगतसिंग आपणाला देतात. अशा या थोर क्रांतिकारकांना माझे कोटी कोटी प्रणाम. भाषण क्रमांक 9. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या अशी अपेक्षा बाळगते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव सूर्यासारखे तळपते. ज्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. त्यांच्यावर इंग्रज सरकारने 10,000 रुपयांचे बक्षीस लावले होते. भारत स्वतंत्र झाल्यावर ते 2 वेळा लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. देशासाठी त्यांनी दिलेले योगदान हे प्रेरणादायी आहे. अशा या महान नेत्यास माझे कोटी कोटी प्रणाम. भाषण क्रमांक 10. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी 2-3 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल ही नम्र विनंती. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे शिक्षणाचा वटवृक्ष लावणारा महानायक. हा वटवृक्ष म्हणजे अण्णांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था होय. त्यांना जनतेने कर्मवीर ही बहुमानाची पदवी बहाल केली.
पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लिट पदवी अर्पण केली, तर भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. भारताच्या इतिहासात कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. अशा या महान भारत मातेच्या सुपुत्रास माझे कोटी कोटी प्रणाम. बालमित्रांनो, आशा करते तुम्हाला ही भाषणे आवडली असल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन भाषणासह. तोपर्यंत हसत राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.